साधं कॉन्क्रीट म्हणजे टीसीसी आणि सहल कॉन्क्रीट म्हणजे आरसीसी. सहल कॉन्क्रीट करण्यासाठी सगळ्यात मोठा महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे फर्मवर्क. म्हणजे काय, तर त्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो तो शब्द म्हणजे सेंटरिंग. सेंटरिंग केल्याशिवाय सहल कॉन्क्रीट करता येत नाही. सहल कॉन्क्रीट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे फर्मवर्क. आता फर्मवर्क म्हणजे काय असतं ते आपण बघूया. मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो फर्मवर्क कशाला म्हणतात. फर्मवर्क म्हणजे लोखंडी प्लेट, लाकडी बांबू, त्यानंतर लोखंडी बांबू म्हणजे लोखंडी प्रॉप्स म्हणतात त्याला, त्यानंतर प्लायवूड, ह्या सगळ्याचा वापर करून एक सांगाडा तयार केला जातो. आलं लक्षात? एक सांगाडा तयार केला जातो आणि त्या सांगाड्यामध्ये वाळू, खडी, सिमेंट यांचं योग्य प्रमाणात मिश्रण करून म्हणजे कॉन्क्रीट करून त्याच्यात सळ्या बांधून ओतलं जातं आणि ते मिश्रण घट्ट झाल्यानंतर तो सांगाडा पुन्हा खोलला जातो. त्याला म्हणतात सेंटरिंग, त्याला म्हणतात फर्मवर्क. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात केलेला सांगाडा. लाकडी फळ्या, प्लायवूड, लोखंडी प्लेट किंवा लोखंडी बांबू, प्रॉप्स याचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपात केलेला सांगाडा म्हणजे फर्म. तर आता फर्मवर्क कशासाठी करतात? कुठल्या फर्मवर्क जरुरी असतं ते म्हणजे फुटिंग पासून स्लॅब पर्यंत सगळ्या गोष्टीसाठी फर्मवर्कचा वापर केला जातो. आता फुटिंग आलं, त्यानंतर कॉलम आले, प्लिंथ आले, पेडिस्टल आले. फुटिंग नंतर पेडिस्टल नंतर प्लिंथ नंतर परत कॉलम नंतर स्लॅब बीम सगळं आलं त्याच्यात. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी फर्मवर्कचा वापर केला जातो. ते फर्मवर्क एकाच पद्धतीचं असतं, फक्त आकाराने वेगवेगळं असतं. पद्धत एकच, लाकडी फळ्या एकच, फक्त आकार वेगवेगळे असतात. ते कुठले असतात ते सांगतो तुम्हाला. जो नकाशा बनवून दिलेला असतो आर्किटेक्टने, त्या आर्किटेक्टच्या नकाशाप्रमाणे ते आपल्याला तयार करावे लागतात. ते काय लाकडी आणि लोखंड असल्यामुळे आपण त्या मापाचे आपण तयार करू शकतो. तर दुसरी गोष्ट कशी असते की हा एक मुद्दा आहे. तर शक्य तितकं हलकं हवं, कारण आपण ते कायमचं ठेवणार का? तात्पुरतं असतं. म्हणजे आज ठोकलं, कॉन्क्रीट झालं की साधारण स्लॅब असेल तर आपण साधारण 20 ते 22 दिवस ठेवावं लागतं स्लॅबचं. कॉलम असतील तर कॉलमचं दुसऱ्या दिवशी साईड उघडून चालतात, बाजूचे असतात फर्मवर्क. मी तुम्हाला सांगणार सगळं. आता साईटवरती आपण गेल्यानंतर आपण प्रत्यक्ष बघणार आहोत कुठलं ठेवायला पाहिजे जास्त वेळ, कुठलं नाही ठेवायला पाहिजे जास्त वेळ, आपण सगळं डिटेलमध्ये बघूया. दुसरी गोष्ट काय असतं की हे फर्मवर्क आहे हे आपल्याला टेम्पररी असल्यामुळे टेम्पररी वापरणार आपण त्यामुळे आपल्याला शक्य तितकं हलकं हवं. दुसरी गोष्ट ते कायम आपल्याला हाताळावं लागणार आहे, त्यामुळे हाताळणं योग्य असावं. तिसरी गोष्ट बरोबर, त्यानंतर वाळू खडीचं मिश्रण करून म्हणजे कॉन्क्रीट करून कॉन्क्रीट होणार म्हणजे ते वजन येणार. त्यानंतर वरती काम करणारी माणसं असणार, बरोबर ना? का उगाच नुसतं होणार नाही, माणसं हा ती माणसं असणार म्हणजे त्यात वजन असणार. आलं लक्षात? हे सगळं वजन तोलणारं असावं. कमकुवत जर बांबू असतील, कुसके असले किंवा सुकलेले असतील, पूर्ण मुंडे असतात माहिती ना, लाकडी बांबू लाकडी म्हणतात किंवा लाकडी काय म्हणतात त्याला, बांबूच म्हणणार आपण. ते कुसके असले बांबू म्हणजे ऍक्च्युअली बांबू असतो तो नव्हे, त्याला लाकडी मुंडे म्हणतात. लाकडी मुंडे हा सपोर्टला असतात. ते कमकुवत किंवा छोटे असतील तर चालतील का? ते चांगले जाड, भरीव आणि मजबूत हवेत, दणकट. कारण त्याच्यावरती वजन येणार आहे. कसलं? पहिलं म्हणजे लोखंडी सळ्या, दुसरं म्हणजे तयार केलेलं कॉन्क्रीट, परत कॉन्क्रीटचा आघात असतो. आपण हळू होत का कॉन्क्रीट? नाही, माणूस आणून डायरेक्ट गाडीने अशी ओततो, म्हणजे ते जोरात पडतं ना, तेवढं त्याचा आघात असणार. त्याच्यानंतर वरती काम करणारी माणसं असणार. ह्या सगळ्याचं वजन पेलणारं, ह्या सगळ्याचं वजन तोडणारं असं असावं. बरं, त्यानंतर तिसरी गोष्ट, त्याच्यामधले जे जॉईंट असतात, आता जॉईंट कुठे ना कुठेतरी येणारच, बरोबर ना? कारण प्लेट प्लायवूडचा जॉईंट कुठे ना कुठे राहणार. ते वॉटर टाईट असतात. वॉटर टाईट याचा अर्थ काय माहितीये? वॉटर टाईट म्हणजे वॉटरप्रूफ, वॉटर लिकेज न होणारे.
आता जॉईंट मधून जर पाणी वाहून गेलं तर पाण्याबरोबर काय वाहून जाणार? सिमेंट वाहून जाणार. वाळू आणि खडी वरतीच राहणार तुझी. जॉईंट जर पातळ असेल ना, हे बघा आता ही एक प्लेट आहे लाकडी, हा, आणि ही एक प्लेट आहे लाकडी, लोखंडी प्लेट. अशाच प्लेट ठोकतो ना आपण स्लॅबला. ह्या ज्या दोन ह्याच्यामधला हा जो जॉईंट आहे ना, हा, तो कसा पाहिजे? हा पूर्ण जॉईंट आला पाहिजे व्यवस्थित, इथे जसं दिसतोय ना तसं. तर ते समज प्लेट बेंड असतील तर जॉईंट मिळेल का तो? हा, मध्ये गॅप पडणार आणि काय होणार? पाणी वाहून जाणार कॉन्क्रीट मधून. पाणी वाहून गेलं म्हटल्यानंतर त्याच्यातलं सिमेंटही वाहून जाणार, वाळू आणि खडी फक्त वरती शिल्लक राहणार. तसं करून चालेल का? मग त्या स्लॅबची स्ट्रेंथ कमी झाली. म्हणून वापरताना जे स्लॅबसाठी मटेरियल वापरणार ते कसं हवं? चांगलं हवं, व्यवस्थित हवं, व्यवस्थित आकारातलं हवं. व्यवस्थित म्हणजे चांगलं चांगलं म्हणजे व्यवस्थित म्हणजे कसं? आपल्या व्यवस्थित प्रॉपर शेप मध्ये, प्रॉपर आकारामध्ये हवं, जेणेकरून ह्याचे जे जॉईंट आहेत ते कसे झाले पाहिजे? वॉटर टाईट राहिले पाहिजेत, म्हणजे पाणी वरती राहिलं पाहिजे, असे जॉईंट पाहिजे. पाणी वाहून गेलं तर काय फायदा त्याच्यात? पाण्यामध्ये सिमेंट मिक्स होणार, वाळू खडी आहे तशी राहणार, पाण्यात सिमेंट मिक्स झालेलं वाहून जाणार पाणी, मग फायदा काय नाही त्याचा. हा महत्वाचा मुद्दा असतो, हा लक्षात घ्यायचा असतो. स्लॅब ठोकल्यानंतर किंवा कुठलंही हे ठोकल्यानंतर त्याच्यातून कमीत कमी पाणी बाहेर गेलं पाहिजे, म्हणजे शक्यतो जातच नाही, त्याला वॉटर टाईट म्हणतात. हे लक्षात आलं? तर कन्सेप्ट काय लक्षात घ्या. फर्मवर्क म्हणजे काय? पहिली गोष्ट म्हणजे काय? हे तात्पुरत्या स्वरूपासाठी केलेलं असतं, बरोबर. दुसरी गोष्ट काय? ते मजबूत हवं. आपण काय म्हणणार, तात्पुरत्या स्वरूपाचं आहे त्याच्यामुळे काय चालतं नाही, ते मजबूतच हवं. कारण काय? आता जसं मी एक्सप्लेन केलं तसं त्याच्यावरती कुठलं कुठलं वजन असणार सांग? हा, हा, आता दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. कामगार काम करणाऱ्यावरती किती असतील? 8-10 जण असतील खूप, तर त्यांचं वजन काय एवढं जास्त असत नाही. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडं जास्त वजन कसं असतं? लोखंडी सळ्यांचं असतं, बरोबर. पण स्टेबल वजन जे असतं, सगळ्यात जास्त वजन ते कॉन्क्रीटचं असतं. आलं लक्षात? कॉन्क्रीटचं वजन सगळ्यात जास्त, त्यामुळे ते वजन तोलणारं, ते वजन पेलवण्याच्या क्षमतेचं फर्मवर्क आपलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. थोडं लिहून घ्या. फर्मवर्क म्हणजे लाकडी फळ्या, प्लायवूड, लाकडी काय, हा, लाकडी मुंडे, लोखंडी मुंडे, लोखंडी प्लेट, लोखंडी प्लेट इत्यादीचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपात पण व मजबूत व टिकाऊ सांगाडा बनवला जातो. मजबूत व टिकाऊ सांगाडा बनवला जातो.
त्याला फर्मवर्क म्हणतात. त्याला फर्मवर्क म्हणतात. आलं लक्षात काय ते? आलं लक्षात? त्याच्या खाली थोडीशी माहिती लिहून घ्या. फर्मवर्क मध्ये आपण जे लाकूड व प्लायवूड फर्मवर्क मध्ये आपण जे लाकूड व प्लायवूड वापरणार ते चांगल्या दर्जाचे फर्मवर्क मध्ये आपण जे लाकूड व प्लायवूड वापरणार ते चांगल्या दर्जाचे टिकाऊ, मजबूत असणे आवश्यक असते. बरोबर ना? इकडे बघा आता, झालं लिहून? समजून घ्या. आता आपण जे लाकडी मुंडे वापरणार, एक लक्षात ठेवा, लोखंडी मुंडे आपण वापरतोच. मी तुम्हाला आता दाखवेन. आता आपण साईटला जाणार ना, व्हिजिटला जाणार ना, तिथे आमच्याकडे आहेत. मी तुम्हाला लोखंडी मुंडे सुद्धा दाखवेन. लोखंडी मुंडे मजबूत असतातच, प्रश्नच नाही. पण सगळीकडे लोखंडी मुंडे वापरता येत नाहीत. जिथे हाईट जास्त असते, वजन जास्त असतं, तिथे आम्ही लोखंडी मुंडेच वापरतो. आलं लक्षात? पण जिथे हाईट कमी आहे, वजन कमी आहे, त्या ठिकाणी आपण लाकडी मुंडे वापरतो. परंतु ते असं म्हणून उपयोग नाही की ते लाकडी मुंडे त्याला काय होणार नाही, वजन कमी आहे वगैरे. ते मजबूतच हवेत. कारण मला अंदाज कॉन्क्रीट ओतणार, गाडी ओतणार, त्याचा आघात किती होईल हे आपण सांगू शकतो का? नाही सांगू शकत. त्यामुळे ते करताना थोडं मजबूतच करायचं, थोडं टिकाऊच करायचं चांगलं. आलं लक्षात? असं ते फर्मवर्क असतं. आता फर्मवर्क मध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात. आपण स्कॅप फोल्डिंग बघितलेलं माहिती आहे? स्कॅप फोल्डिंगला होता. स्कॅप फोल्डिंगचे दोन प्रकार आहेत. स्कॅप फोल्डिंग म्हणजे काय? नाही माहिती. स्कॅप फोल्डिंग म्हणजे पॅड बांधतात माहिती आहे, बिल्डिंगला प्लास्टर आणि करताना बाहेरून बांबू वगैरे लावून, ते स्कॅप फोल्डिंग. त्याचे दोन प्रकार आहेत, लोखंडी आणि लाकडी. आता हे आपलं फर्मवर्क आहे, ह्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत, लोखंडी आणि लाकडी. आता घ्या फर्मवर्कचे दोन प्रकार आहेत. एक लाकडी फर्मवर्क, दोन लाकडी व लोखंडी फर्मवर्क. लाकडी फर्मवर्क मध्ये लाकडी फर्मवर्क मध्ये लाकडी फळ्या, लाकडी फर्मवर्क मध्ये लाकडी फळ्या हे थोडं महत्वाचा भाग आहे. हा थोडा लिहून घ्यावा लागणार, अभ्यास करायला लागणार. लाकडी फळ्या, लाकडी फळ्यांना आधार म्हणून लाकडी मुंडे, म्हणजे लाकडी मुंडे एवढंच लिहा. लाकडी फळ्या, लाकडी मुंडे, प्लायवूड, लाकडी फळ्या, लाकडी मुंडे, प्लायवूड. प्लायवूडला मारतात ती बॅटन पट्टी.
इत्यादीचा वापर केला जातो. बरोबर ना? ह्या सगळ्या लाकडाच्या गोष्टी हा बॅटन पट्टी इत्यादी सगळं वापर मध्ये आपल्याला हवा तसा आकार आपल्याला हवा तसा आकार चटकन देता येतो. बरोबर ना? आपल्याला हवा तसा आकार चटकन देता येतो. आता इकडे बघा, आपला प्लायवूड असतो तो 8 फुटाचा असतो साधारण, माहिती आहे? प्लायवूडची लांबी असते 8 फूट असते आणि रुंदी 4 फूट असते. आलं लक्षात? आता हा प्लायवूड आहे, त्याची लांबी किती असते? 8 फूट असते आणि अशी रुंदी 4 फूट असते. तुम्हाला जर लांबीसाठी तो 6 फुटाचा असेल तर तुम्ही 2 फूट कट करू शकतात. पण तो एकदा कट केला की जोडता येतो का? मग तो काय झाला? बरोबर की नाही? हा फायदा आहे काय? तू त्याला हवं तशी आकार चटकन देऊ शकतो, पण तो तुला पुढे उपयोगी येईलच हे सांगू शकत नाही. आलं डोक्यात काय म्हटलं ते? तुम्ही काय म्हटलं समजलं? तू प्लायवूड कट करू शकतो, तुला आत्ता पाहिजे तो आकार देऊन तू चटकन क्रिएट ठोकून तो पॅक करू शकतो. पण तो प्लायवूड तिथनं खोलल्यानंतर तो कायम ठेवणार का तिथे? नाही, की तू उघडणार, खोलणार, तो खोलल्यानंतर तो पुढे वापरता येईलच असं तू सांगू शकत नाही. सांगू शकतो का? हा फायदा आहे की तू पटकन करू शकतो आणि हा तोटा आहे की तू वापरू शकतोस की नाही याची खात्री नाही. झाली काय दिलं? हा चटकन द्यायचं. पुढचं मग आधी मी सांगतो ते तारा खिळे ठोकून तार खिळे ठोकून फर्मवर्क लवकर घट्ट बसवता येते. फर्मवर्क लवकर घट्ट बसवता येते. हा एक मोठा फायदा आहे. लवकर घट्ट बसवता येते हा एक फायदा आहे. पण 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 ठोकलेले फर्मवर्क वापरलेले फर्मवर्क किंवा कापलेले लाकडी मुंडे किंवा प्लायवूड ठोकलेले फर्मवर्क वापरलेले फर्मवर्क किंवा ठोकलेले कापलेले लाकडी मुंडे किंवा प्लायवूड कापलेले लाकडी मुंडे किंवा प्लायवूड हे पुन्हा वापरता येईलच. हे पुन्हा वापरता येईलच असे खात्रीशीर सांगता येत नाही. असे खात्रीशीर सांगता येत नाही. समजलं काय ते? हा आता कसं आहे बघ, आपण आता इमर्जन्सी आहे तिथे आपण तो कट करून वापरला, फर्मवर्क ठोकलं. फर्मवर्क ज्यावेळी खोलणार उघडणार त्यावेळी ते परत तू वापरायला येईलच असं तू खात्रीशीर सांगू शकत नाहीस की बाबा हे मी परत वापरू शकेनच. वापरू शकतो पण त्याच्यात म्हणजे 6 इंच कट करून परत वापरू शकतो, पण तो कट केला परत वाया गेला. आणि म्हणजे काय लिहिलं आता आपण? खात्रीशीर सांगू शकत नाही, वापरता येईल असं खात्रीशीर सांगू शकत नाही. पण हा आणि एक म्हणजे आणि एक हे पण तोटाच आहे. इकडे बघा, आता आपण आता कॉन्क्रीट केलं, स्लॅब ठोकला, कास्टिंग केलं म्हणजे भर केली, त्यावरती पाणी मारायलाच पाहिजे कंपल्सरी. हा तेव्हा काय होतं माहिती आहे तुम्हाला? अंदाज आहे पाणी मारल्यानंतर काय होतं? हा बरोबर, लाकडी फळ्या फुगणार, प्लायवूड फुगतात म्हणजे बेंड होतात, माहिती आहे ना? फुगतं म्हणजे काय असतं? तिथे आता जे घट्ट बसवलेलं असल्यामुळे ते फुगून तसंच राहतं. जेव्हा आपण खोलतो, मोकळं करतो तिथून, त्यावेळी ते बेंड होतात, वाकत आहेत ना. फळ्या, प्लायवूड, मुंडे सुद्धा वाकडे होतात. वजन जास्त आलं आणि ओले झाले की ते आपणच बेंड होतात. घालून आणि एक मोठा तोटा म्हणजे
आणि एक मोठा तोटा म्हणजे पाण्यामुळे, ओलसरपणामुळे ओलसरपणामुळे फळ्या, प्लायवूड, फळ्या, प्लायवूड तिरप्या होतात, वाकतात. तिरप्या होतात, वाकतात. आलं लक्षात? त्याचप्रमाणे कायम ओलसर असल्यामुळे कायम ओलसर असल्यामुळे कायम ओलसर असल्यामुळे व व नंतर ऊन लागल्यामुळे काय होतं माहिती आहे? काय होतं? आकार बदलतो, झालंच. प्लस काय होतं, ते आकुंचन पावतात आणि प्रसरण पावतात. आता बघा, एक लाकडी फळी किंवा एक लाकडी लाकडाचा तुकडा एवढा पाण्यात टाकून ठेवा. काय होतो? एक 2 दिवस 3 दिवस राहिला की तो फुगतो आणि जड होतो. बघितलंय कधी? जड होतो. आणि तोच जड झाल्यानंतर काढून उन्हात ठेवा. काय होतं? सुकतो आणि लहान होतो, हलका होतो. माहिती आहे? पुसल्यासारखा होतो. पण काय होतं? पाण्यात ठेवल्यामुळे आणि उन्हात आल्यामुळे आकुंचन पावतं. परत आता आपण काय करणार? ज्यावेळी फर्मवर्क आपल्याला काम नसतं त्यावेळी आपण काढून ते बाहेरच ठेवणार उन्हात. त्यावेळी काय होतं, ते ऊन पडल्यामुळे ते सुकून घट्ट होतं, आकुंचन पावतं. आणि परत आपण फर्मवर्क ठोकलं, कॉन्क्रीट केल्यानंतर पाणी लागणार. मग परत पाणी लागल्यामुळे प्रसरण पावतं. त्यामध्ये होतं काय? त्याचा आकार बदलतो. माहिती आहे? लहान होतो किंवा मोठा होतो. मग त्या फळ्या असतील तर बेंड होतात, वाकड्या होतात ना फळ्या. पाण्यात भिजल्या की जड होतात, सुकल्या की हलक्या होतात आणि कोरम होतात आणि मोडतात. माहितात ना, म्हणजे पुसल्यासारख्या होतात आणि मोडतात. तर हा एक त्याचा नुकसान आहे. कुठपर्यंत दिलं आता? हा, ऊन लागल्यामुळे ते आकुंचन पावतात व पाण्यात गेल्यावर प्रसरण पावतात. व पाण्यात गेल्यामुळे प्रसरण पावतात. ह्यामुळे ह्यामुळे त्यांच्या आकारात फरक पडतो व त्या कालांतराने कमकुवत होतात. ह्याच्या आकारात फरक पडतो व कालांतराने कमकुवत होतात. आकारात फरक पडतो, कालांतराने कमकुवत होतात. समजलं? आलं लक्षात येते? उन्हात परत पाण्यात, त्याच्यामुळे आकुंचन पावतात, प्रसरण पावतात. तसं कंटिन्यू होत राहिल्यामुळे कमकुवत होतात आणि नंतर खराब होतात. हे झाले त्याचे तोटे. ह्यांना ह्या ऐक एक मिनिट, आकुंचन व प्रसरण पाहू नये, लिहून घे. आकुंचन व प्रसरण पाहू नये व पाण्यापासून थोडे संरक्षण व्हावे ह्यासाठी काय करतात बघितलंय ते कधी? हा, दाखवणार, सांगणार. आकुंचन व प्रसरण पाहू नये यासाठी त्याला काळ्या रंगाचे काळं ऑइल, उदाहरणार्थ म्हणजे कंसात लिहून घ्या, मोटार मधले काढलेले ऑइल चा थर दिला जातो.
समजलं का ते? आता तसं थोडंसं पोलादी फॉर्मवर्क बद्दल हे दोन आयटम आहेत, हे महत्वाचे आहेत. आता मी तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगतो काय आहे हे मी का घेतोय डिटेलमध्ये, कारण आरसीसीच्या नंतरचा महत्वाचा पार्ट म्हणजे हा आहे फर्मवर्क, आणि आपल्या सिव्हिल ट्रेड मधला सगळ्यात मोठा पार्ट म्हणजे हाच आहे फर्मवर्क. हा हे जे फर्मवर्कचे आहे हे बिल्डिंगचं स्टार्टिंग असतं, इथून तुमची बिल्डिंग सुरुवात होते. आलं लक्षात काय ते? बांधकाम वगैरे हे सगळं नंतर होतं, पहिल्यांदा हा प्रकार महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट काय की हा प्रकार थोडा डीप मध्ये असल्यामुळे ह्याच्यावरती टॉपिक वरती ह्या सब्जेक्ट वरती प्रश्न असतो परीक्षेला असतो प्रश्न. कमीत कमी 10 मार्काचे प्रश्न असतात, 10 ते 20 मार्काचे असतात त्याला. एक म्हणजे फर्मवर्क म्हणजे काय हे विचारतात, दुसरं प्रकार विचारतात, लोखंडी लाकडी. तिसरा प्रश्न म्हणजे काय आहे तर फायदे आणि तोटे. कशाचे? लाकडी फर्मवर्कचे फायदे आणि तोटे, आणि म्हणजे लाकडी आणि लोखंडी या दोघांमध्ये कंपॅरिझन काय, फायदा काय आणि तोटा काय. आता आपण बघितले लाकडी फर्मवर्कचे फायदे आणि तोटे, आता आपण लोखंडी फर्मवर्कचे फायदे आणि तोटे बघूया. हा प्रश्न नक्की असतो आणि आकृत्या पण आहेत ह्याला दोन, त्या पण मी दाखवणार आहे. आता घ्या पोलादी फर्मवर्क म्हणजे लोखंडी फर्मवर्क. फर्मवर्क इथे बघा आता कसं असतं, आपण लाकडी फर्मवर्क जे बघितलं ते कमी उंचीच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी स्लॅबची जाडी कमी आहे, ज्या ठिकाणी कॉन्क्रीटचा थिकनेस आपण म्हणतो कमी आहे, ज्या ठिकाणी काम कमी आहे त्या ठिकाणी लाकडी फर्मवर्क चालतं. उदाहरणार्थ छोटं घर, छोटा बंगला, समजलं का ते? आलं लक्षात? म्हणजे एक साधारण आपल्याला लाकडी मुंडे किती फुटापर्यंत मिळू शकतो? 10 फूट हाईट पर्यंत मिळू शकतात. 10च्या वरती मिळू शकतात का? नाही मिळू शकत. आणि जसं जसं तो उंच वाढतो तसं तसं तो कमी होतो, माहिती आहे ना? झाड खाली एवढा जाड असेल तर ते वरती एवढं जाड असत नाही, कमी कमी होत जातं. मग त्याची तेवढी वजन घेण्याची क्षमता असेल का? नाही. मग तिथे काय करावं लागतं आपल्याला? लोखंडी मुंडे वापरावे लागतात. समजला फायदा काय तो? लाकडी मुंडे वापरता येतातच, पण एक साधारण 8 फूट 10 फूट हाईट पर्यंतच आपल्याला वापरता येतात. 10 फुटाच्या वरती आपण उंच बांधतो का घर? नाही बांधू शकत. बांधतात पण ते रेग्युलर मध्ये नाही बांधत, ते मोठी बिल्डिंग असतील, इमारती असतील तर तिथे वापरतात. तर लाकडी फर्मवर्क आपण कशासाठी वापरू? जे छोटं काम असेल, बरोबर ना, हलकं काम असेल, छोटं काम असेल, त्याच्यानंतर आकाराने लहान असेल, सगळ्यात मोठा विषय म्हणजे आकार लहान. स्लॅबची जाडी थिकनेस जर समजा 6 इंच असेल तर लाकडी मुंडे वापरेल का कोण? नाही वापरणार, कारण काय होणार? वजन वाढतं. आपला स्लॅबची थिकनेस किती असते? 4 इंच म्हणजे 10 सेंटीमीटर, बरोबर? 10 सेंटीमीटरला चालतो. तर समजलं कुठे वापरतात लाकडी फर्मवर्क? ते मोठ्या कामासाठी लाकडी फर्मवर्क वापरत नाही, छोटी कामं असतील म्हणजे एक छोटं बैठं घर आपण म्हणतो ते सिंगल स्लॅबचं म्हणजे ग्राउंड फ्लोअर पुरतं, त्यानंतर बंगलो छोटा, त्यानंतर छोटी कामं आतली छज्जा लिंटर दाखवेल मी तुम्हाला काय काय असतं ते, त्या ठिकाणी वापरून चालतं. आता पोलादी फर्मवर्क घ्या. मोठ्या बांधकामात जिथे वजन जास्त असते, लक्षात घ्या काय काय आलं? वजन जास्त असते, बरोबर? त्यानंतरचा मुद्दा काय आला? उंची जास्त असते, फर्मवर्कची उंची जास्त असते. कधी वापरायचं लोखंडी फर्मवर्क? वजन जास्त असल्यावर आणि उंची जास्त असल्यावरती लोखंडी फर्मवर्कचा वापर करावा लागतो. तिथे लोखंडी फर्मवर्क वापरले जाते. उदाहरणार्थ काय असेल सांग बरं, तू विचार करून सांग. मोठं उंच जास्त वजन असलेलं म्हणजे काय असू शकतं?
हा बरोबर बरोबर. दुसरं बरोबर समजलं, ब्रिज म्हटलं समजलं. दुसरं अजून काय? हा बरोबर. आता सांगतो, ऐकून घ्या. कसं असतं, तू म्हटलं तसं ब्रिज. आता ब्रिज म्हटल्यानंतर खाली नदी असणार 100%. नदी असेल, ओढा असेल, ओहळ असेल, तिथे लाकडी फॉर्मवर राहील का? काय होणार? वाहून जाणार पाण्यात. लाकूड तरंगत. तरंगत की नाही तरंगत? तरंगत. म्हणजे पाण्यात, दुसरी गोष्ट म्हणजे कंटिन्यू पाण्यात असल्यामुळे ते कुसणार. त्याला फॉर्मवर लावतं ते कसं, स्लॅब वरती पाणी ओततो. शक्यतो तेवढे आपले लाकडी बांबू भिजत नाही. पण नदीतच जर फॉर्मवर आपण उभं केलं म्हटलं, ओलेच राहणार कायमचे. 1-2 दिवसात पुसणार ते. समजलं? त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या इमारती. आता मोठ्या इमारतीत का वापरतात लोखंडी फर्मवर्क? तर त्याचा फायदा असा आहे की शक्यतो कट करता येत नाही. लाकडी मुंडे असेल तर काय करणार, कामगार लोक पटकन कापून मोकळे होणार. सांगितलं तसं. एकदा कापल्यानंतर मुंडा तो वापरता येईल का? नाही वापरता येणार, तो वेस्ट गेला. शक्यतो अशा फर्मवर्कच्या ठिकाणी एखाद्या जबाबदार व्यक्तीने, ज्याला माहिती असतं त्या व्यक्तीने लक्ष ठेवणं गरजेचं असतं. कोण काय करतंय, कापतंय का नाही कापत आहे, का कापतंय, गरज असेल तरच कापतंय का, ह्या सगळ्या गोष्टी कधी कराव्या लागतात. लाकडी फर्मवर्क असेल तर. लोखंडी फर्मवर्क असेल तर करावं लागतं का? कारण ते कापूस, हा एक फायदा झाला. दुसरी गोष्ट काय असतं, लोखंडी फर्मवर वजन किती येऊन देत, पाण्यात भिजू दे, उन्हात भिजू दे, त्याला काही फरक पडत नाही. वाकड होतं का? तिरपं होतं का? नाही. घ्या लिहून. पोलादी फर्मवर नदीवरील पूल. आता नदीवर पूल कुठे असतो? फक्त रस्त्यालाच असतो का? रेल्वेचा पण असतो की नाही? मग त्याला पण ब्रिज बांधावा लागतो की नाही? उलट तिथे जास्त मजबूत बांधावा लागतो, कारण रेल्वेचं वजन किती असतं, स्पीड किती असतो. उदाहरणार्थ नदीवरील पूल रस्त्याचे व लोहमार्गाचे दोन्ही. नदीवरील पूल रस्त्याचे व लोहमार्गाचे दोन्ही. झालं. त्यानंतर बहुमजली इमारती. बहुमजली इमारती व इतर मोठी कामे. काय काय येऊ शकतं? इतर मोठी कामे. त्यानंतर एअरपोर्ट येणार, त्यानंतर बस स्टँड येणार, त्यानंतर मोठ्या इमारती येणार, कमर्शियल इमारती येणार. बरोबर की नाही? ही सगळी मोठी कामं आली. ह्या सगळ्या कामामध्ये लोखंडी फर्मवर्कचा वापर केला जातो. इत्यादी कामांसाठी, मोठी कामे इत्यादी कामांसाठी लोखंडी फर्मवर्कचा वापर करणे गरजेचे असते. लोखंडी फर्मवर्क मध्ये लहान लहान चौकोनी फ्रेम फॅब्रिकेट करून एकत्र जोडण्याची सुविधा केलेली असते. फॅब्रिकेट करून एकत्र जोडण्याची सुविधा केलेली असते. फॅब्रिकेट करून एकत्र जोडण्याची सुविधा केलेली असते. आलं लक्षात? म्हणजे कशावरती असतं ते फिक्सिंग? नट बोल्ट, हुक. बघितलंय कधी आपण? लोखंड असतो आरपार आणि त्याच्यात नट बोल्ट टाकून टाईट केलं की ते फर्मवर्क झालं. लाकडी फर्मवर्क मध्ये काय असतं, आपण एक भरलेले खिळे परत वापरता येतात का? तो काढताना वाकणार खिळा तो वापरता येईल का परत? शक्यतो नाही वापरता येत. लोखंडी फर्मवर्क मध्ये काय असतं, नटबोल्ट आहे, नटबोल्ट फर्मवर्क जोडलं, नटबोल्ट टाईट केला, झालं. ओके.
त्यानंतर ज्यावेळी फर्मवर्क खोलायचं असेल त्यावेळी नटबोल्ट खोलला, व्यवस्थित परत त्याला नटबोल्ट लावून ठेवला की तो पुन्हा वापरता येणार की नाही येणार. हा फायदा असतो. म्हणजे आता दिलाय कसं आपण चौकोनी फ्रेम फॅब्रिकेट करून त्या जोडण्याची सुविधा केलेली असते. त्या जोडण्यासाठी नट बोल्ट, हुक, नट बोल्ट, हुक इत्यादीचा वापर केला जातो. दुसरा फायदा काय त्याचा सांगतो. नटबोल्ट असल्यामुळे काय होतं, आपल्याला खेळांसाठी कसं लागतं, खेळ घेणार, ठोकणार, ते लाईन लिवल आहे की नाही चेक करणार. नटबोल्टचं कसं असतं, सिस्टम तशी केलेली असल्यामुळे जे नटबोल्ट त्या ठिकाणी लागणार तिथे फिक्स होणार ते. दुसरी गोष्ट होते की नाही, नटबोल्ट लावला, घट्ट केला, विषय संपला. काढताना पटकन पाना घेतला, बोल्ट लूज केला, नटबोल्ट काढला. आता हे मागे लोखंडी कपाट आहे तुझ्या, उदाहरण लक्षात घ्या, बरोबर. ते फोल्डिंग करता येईल. नको असेल तर सगळं काढून एका कोपऱ्यात त्या टेबलाच्या खाली राहू शकतो. काढल्यानंतर 4 चॅनल ते फक्त वेगळे ठेवले आणि बाकीच्या सगळ्या फळ्या त्या काढून खाली ठेवल्या. नको असेल तर, हवं असेल तर 15-20 मिनिटात जोडू शकतो. दुसरी गोष्ट ते लोखंडी आहे, लाकडी आहे का, त्याच्यामुळे इथून बाहेर जर न्यायचं झालं तर हलकं असणार, जड असणार का. तेवढं लाकडी कपाट असेल तर 4 माणसं उचलायला, हे तू एकटा सुद्धा नेऊ शकतो बाहेर रिकामी केल्यावरती. आयुष्य चांगलं आहे, आयुष्य जास्त आहे ह्याचं, त्या लाकडीचं जास्त आहे का. हा, वाळवी लागणार नाही, वातावरणाचा फरक पडणार नाही. कधीतरी वर्षातून एकदा रंग काढला ऑइल पेंट की ते परत नवीन कसं झालं, खराब होत नाही. म्हणजे फायदे किती आहेत मला सांग आणि तोटे किती आहेत मला सांग. फायदेच फायदे सगळे आहेत, तोटे नाहीत. लाकडी कपाट तुला फोल्डिंग करून ठेवता येतं का बाजूला. आता इथे नको असेल, इथे आता जास्त 10-15 मुलं आली, बसायची जागा आहे, बसायला मिळत नसेल तर आपण ते फोल्डिंग करून ठेवू शकतो बाजूला. लाकडी फोल्डिंग करता येणार का. हे फायदे असतात लाकडी आणि लोखंडीचे. कुठपर्यंत झालं. फर्मवर्कचे 2 प्रमुख प्रकार आहेत, ते म्हणजे एक लोखंडी आणि दुसरं लाकडी. शक्यतो कसं असतं, लाकडी फर्मवर्क हे सर्वसाधारणपणे अवेलेबल असतं आणि लोखंडी फर्मवर्क हे आपल्याला अवेलेबल करावं लागतं. लाकडी फर्मवर्कमध्ये काय येतं तर आपले बांबू, लाकडी बांबू, फळ्या, प्लायवूड इत्यादीचा लाकडी फर्मवर्कमध्ये वापर केला जातो. लाकडी फर्मवर्क हे पूर्वापार रूढ असलेली पद्धत आहे. लाकडी फर्मवर्कमध्ये आपल्याला जे लाकडी सामान असतं ते थोडं कमी किमतीत, स्वस्त दरात आणि सहजरित्या उपलब्ध होतं, जेणेकरून आपण त्याचा वापर फर्मवर्कसाठी करू शकतो. आता ते काय असतं ते मी तुम्हाला सांगतो. लाकडी फर्मवर्क म्हणजे सपाट फळ्या, प्लायवूड आणि लाकडी खांब, म्हणजे आपण त्याला बांबू म्हणतो किंवा मुंडे म्हणतो, त्यांना एकत्रित व्यवस्थित जोड देऊन आपल्याला लाकडी फर्मवर्कमध्ये हवा तसा आकार चटकन देता येतो. बघा, लाकडी फर्मवर्कमध्ये त्याचा आकार देता येतो. म्हणजे आपल्याला घर बांधण्यासाठी स्लॅब असेल, छज्जा असेल, कॉलम असेल, तिथे आपण ह्याचा वापर करून देऊ शकतो आकार. त्यासाठी आपल्याला तार, खिळे इत्यादी ठोकून फर्मवर्क लवकर घट्ट करता येते, बसवता येते. हा त्याचा एक मोठा फायदा असतो. कुठला, लाकडी फर्मवर्कचा. लाकडी फर्मवर्कसाठी आपण, तुम्ही बघितलं असेल बघा, लाकडी फर्मवर्कमध्ये आपल्याला खिळे, तारा इत्यादी वापर करून लाकडी फर्मवर्क ठोकता येतं. म्हणजे बांबू, प्लायवूड, लाकडी पट्ट्या याचा वापर करून ते फर्मवर्क करता येतं. पटकन आकार देता येतो, नेणे आणण्यासाठी सोपं असतं, हलकं असतं, जास्त वजन नसतं. हे त्यांचे फायदे आहेत. लाकडी फर्मवर्कचे फायदे काय आहेत की ते वजनाने हलकं असतं, नेणे आणण्यासाठी सोपं असतं, हाताळण्यासाठी सोपं असतं. त्याचप्रमाणे कुठलाही आकार द्यायचा असेल तर आपण प्लायवूड कापून किंवा खिळे वायरने घट्ट ठोकून आकार चटकन देता येतो. हे त्याचे फायदे आहेत. पण तसे त्याचे तोटेही आहेत की लाकडी असल्यामुळे आणि कॉन्क्रीट, आपण आता फर्मवर्क ठोकल्याच्या अर्थात म्हणजे कॉन्क्रीट घालणार आपण, म्हणजे ओले होणार ते.
ते ओले झाल्यानंतर ते तिरप्या होतात, फळ्या बेंड होतात ही शक्यता असते, प्लायवूड बेंड होतात ही शक्यता असते. त्यानंतर सतत ओलं होणं आणि सुकणं, सतत ओलं होणं आणि सुकणं यामुळे ते आकुंचन आणि प्रसरण पावतात फळ्या, म्हणजे त्याचा आकार लहान होतो सुकल्यानंतर आणि ओलं झाल्यानंतर त्याचा आकार मोठा होतो म्हणजे प्रसरण पावतात. हे दोन घटक त्यामध्ये कंटिन्यू, हे दोन प्रकारचे फरक पडत असतात. तर ह्याच्यापासून वाचण्यासाठी काय करावं लागतं, तर त्यांना रंग द्यावा लागतो किंवा जे जळकं ऑइल असतं मोटारीचं, काढलेलं ऑइल, जुनं झालेलं ऑइल, काळं ऑइल असतं, त्याचा एक थर द्यावा लागतो वरून. ह्या सगळ्यामुळे त्यांना थोडं संरक्षण प्राप्त होतं. आणि लाकडी फॉर्मवर्कचं आयुष्य हे लोखंडीच्या तुलनेने कमी असतं. त्याचप्रमाणे लाकडी फॉर्मवर्क हे जपावं लागतं, म्हणजे उन्हापासून, पाण्यापासून, आगीपासून त्यांना दूर ठेवावं लागतं. आणि एक फायदा म्हणजे काय, ते स्वस्त असतं. तरी आपण लाकडी फॉर्मवर्कबद्दल बघितलं, त्याच्यामध्ये काय असतं, तर लाकडी फॉर्मवर्कमध्ये प्लायवूड असतात. प्लायवूडचा आकार सांगतो काय असतो, ते 8 फूट बाय 4 फुटाचे प्लायवूड असतात आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना फळ्या ठोकून, लाकडी फळ्या ठोकून ते फिक्स केलेले असतात. त्यामध्ये साधारण 1 इंच, 1.25 इंच, 1.5 इंच जाडीची आणि 3 इंच रुंदीची पट्टी वापरलेली असते. त्यांना बॅटन म्हणतात, त्यांना बॅटन पट्टी असं म्हणतात. याचा वापर करून ते फिटिंग केलेलं असतं, फिक्स केलेलं असतं, जेणेकरून त्याला मजबूती यावी, त्याला त्याचप्रमाणे आपल्याला जसं हवा असेल त्या आकारामध्ये ते बनवता येतं. हे झाले लाकडी फॉर्मवर्कचे फायदे. आता आपण दुसरा पार्ट बघूया, पोलादी फॉर्मवर्क. तर पोलादी फॉर्मवर्क हे कुठे असतं, तर जिथे बघा मोठ्या प्रमाणात बांधकामं येतात, म्हणजे ज्या ठिकाणी बांधकामाची उंची जास्त असते, बांधकामाची जाडी जास्त असते, वजन जास्त असतं, अशा ठिकाणी आपल्याला पोलादी फॉर्मवर्क वापरणं अत्यंत गरजेचं असतं. आता उंची जास्त कुठे असते, स्लॅबची जाडी म्हणजे आपण भराई जास्त कुठे असते ते आपण बघूया. तर बघा, नदीवरील पूल, रस्त्याचे पूल, त्याचप्रमाणे रेल्वे ब्रिज, आलं लक्षात. त्याचप्रमाणे मोठी उंच कळसाची मंदिरं, विमानतळं, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी आपल्याला लोखंडी फॉर्मवर्कची आवश्यकता भासते. लोखंडी फॉर्मवर्क कसं बनवलेलं असतं, तर लोखंडी फॉर्मवर्क म्हणजे पोलादी फॉर्मवर्क असतं. पोलादी फॉर्मवर्क कसं बनवतात, तर पोलादी फॉर्मवर्क हे लहान लहान चौकोनी फ्रेम फॅब्रिकेट करून एकत्र जोडले जातात. त्यांच्या पृष्ठभागावरती एक चांगला गुळगुळीत पत्रा, जो खरोखर चांगला असतो, वजन घेण्याची क्षमता जास्त असते, त्याचप्रमाणे न गंजणारा असतो, त्याचप्रमाणे तो कुठल्याही आपल्याला आकार बदलता येतो अशा पद्धतीचा असतो. अशा ठिकाणचे पत्रे त्याच्यावरती फॉर्मवर्कने वेल्डिंग करून घट्ट बसवलेले असतात. तसेच त्याला नटबोल्ट सिस्टम ठेवलेली असते. नटबोल्ट सिस्टम म्हणा किंवा हुक सिस्टम म्हणा, ह्या सिस्टमवरती ते फिटिंग करता येतात किंवा उघडता येतात. तर अशी पद्धत का ठेवावी लागते, तर मोठ्या ठिकाणी, मोठ्या कामाच्या ठिकाणी, उदाहरणार्थ रेल्वेचा ब्रिज म्हणा किंवा नदीवरचा ब्रिज, पूल म्हणा, आता रेल्वे दोन्हीकडनं जाते, नदीवरनं पण जाते आणि जमिनीवरनं पण जाते. नदीवरती करायचं असेल तर ब्रिज बांधावं लागणार ना रेल्वेचा पण, तसंच रस्त्याचा पण ब्रिज बांधावं लागणार. मग ज्या ठिकाणी आपण पाण्यातून फॉर्मवर्क वर काढणार, नदीच्या पाण्यातून फॉर्मवर्क वर काढणार, तिथे आपल्याला लोखंडी मुंड्याचीच आवश्यकता पडणार. तिथे लाकडी मुंड्याचा उपयोग होत नाही आणि हाईट भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे तिथे लोखंडी फॉर्मवर्कच वापरावं लागतं. लोखंडी फॉर्मवर्कचे फायदे अशा ठिकाणी काय असतात की ते वजनानं जड असतं, त्याला पाण्याचा इफेक्ट पडत नाही, भार घेण्याची क्षमता खूप जास्त असते. भार घेण्याची क्षमता लाकडीच्या तुलनेने खूप जास्त असते आणि आयुष्य जास्त असतं. तर अशा ठिकाणी हे वापरावे लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं असतं, फॉर्मवर्क जिथे आपण ठोकलंय त्या फॉर्मवर्कवरती आपण यांत्रिक पद्धतीने काम करणार. यांत्रिक पद्धतीने काम करताना पोलादी फॉर्मवर्कचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. आलं लक्षात. कारण पोलादी फॉर्मवर्कमध्ये वजन घेण्याची क्षमता जास्त असते. पोलादी फॉर्मवर्क हे प्लेट, पॅनल, पोलादी मुंडे, ज्याला आपण जॅक पाईप म्हणतो, प्रॉप्स, ज्याला अप आणि डाऊन करायची सिस्टम असते, ह्याचा वापर केला जातो. कारण यांत्रिक पद्धतीने काम करताना पोलादी फॉर्मवर्कचा वापर जास्त प्रमाणात होतो. कारण
त्यावरती यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ इत्यादींचा वजन सगळं त्या फर्मवर्कवरती असतं. त्यामुळे आपल्याला यांत्रिक पद्धतीने काम करताना पोलादी फर्मवर्कचा वापर करावा लागतो. पोलादी फर्मवर्क हे कसं असतं बघा, पोलादी फर्मवर्कमध्ये वातावरणाचा कुठलाही परिणाम होत नाही. पोलादी फर्मवर्कवरती वातावरणाचा कुठलाही परिणाम होत नाही. ऊन असू दे, पाऊस असू दे, थंडी असू दे, वारा असू दे, काही त्याच्यावरती इफेक्ट होत नाही. त्यानंतर त्याला आग लागत नाही, आगीपासून सुरक्षित असतं. दुसरी गोष्ट काय असतं की आपण मगाशी मेन मुद्दा बघितला तो फर्मवर्क आकुंचन आणि प्रसरण पावण्याची पद्धत. आकुंचन आणि प्रसरण पावण्याचा पद्धत म्हणण्यापेक्षा प्रॉब्लेम हा इथे येत नाही. आता लाकडी फर्मवर्कमध्ये कसं असतं, आता कॉन्क्रीट करणार म्हटल्यानंतर पाण्याचा संबंध येणार, पाणी येणारच. कॉन्क्रीट झाल्यानंतरचे पुढचे 20-25 दिवस पाणी येणारच. त्याचा प्रॉब्लेम इथे येत नाही. लाकडी फर्मवर्क सारखं लोखंडी फर्मवर्क हे आकुंचन किंवा प्रसरण पावत नाही. त्याचप्रमाणे ते तिरप बेंड वगैरे होत नाही. प्लायवूड बेंड होतात, इथे बेंड होत नाही. लोखंडी फर्मवर्कमध्ये लोखंडी प्लेट बेंड होत नाहीत. ते फक्त व्यवस्थित पद्धतीने वापरावं लागतं. त्याचप्रमाणे कसं असतं बघा, लोखंडी फर्मवर्क हे हेवी असतं, मजबूती चांगली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण सांगायचं झालं तर लाकडी फर्मवर्कच्या तुलनेत लोखंडी फर्मवर्कला ग्रिप चांगली येते, आकार शेप चांगला येतो. म्हणजे ॲक्युरेट मेजरमेंटमध्ये तुम्ही लोखंडी फर्मवर्कने काम करू शकता. ॲक्युरेट मेजरमेंट तुम्हाला मिळतात, ॲक्युरेट आकार मिळतो. हे त्याचे फायदे असतात. पण आता फायदे आले म्हटल्यानंतर त्याचे तोटेही आलेत. लाकडी फर्मवर्कचे आपण फायदे बघितले, तोटे बघितले. तसेच आता लोखंडी फर्मवर्कचे फायदे आले आणि तोटे पण आले. आता तोटे काय आहेत बघा, पोलादी फर्मवर्कचे, लोखंडी फर्मवर्कचे तोटे काय असतील तर कसं असतं बघा, लोखंडी फर्मवर्क हे सगळ्यात पहिल्यांदा खरेदी करताना आपल्याला थोडं कॉस्टली पडतं. हा त्याचा एक सगळ्यात मोठा तोटा आहे की त्याला खर्च खूप येतो. लोखंडी फर्मवर्क विकत घेताना किंवा लोखंडी फर्मवर्कचा सेट तयार करताना खर्च खूप येतो. त्याचप्रमाणे दुसरा तोटा काय आहे की ते ठेवण्यासाठी आपल्याकडे मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध करून घ्यावी लागते. लोखंडी फर्मवर्क आपण जेवढं ठेवू तेवढी मुबलक जागा तयार करून घ्यावी लागते. तिसरा मुद्दा असा आहे की ते नेण्यासाठी आणण्यासाठी आपल्याला तेवढं मनुष्यबळाची आवश्यकता लागते. पण फायदे काय आहेत तर आता फायदे बघूया आपण. लोखंडी फर्मवर्क हे लाकडी फर्मवर्कच्या तुलनेने आयुष्याने खूप जास्त असते, दीर्घायुष्य असतं. लोखंडी फर्मवर्क दीर्घायुष्य असतं. दुसरी गोष्ट, लोखंडी फर्मवर्कमध्ये भाग चुरीला जाण्याची शक्यता नसते, अजिबात नाही. तिसरी गोष्ट, लाकडी फर्मवर्कमध्ये एखाद्या टेक्निकल माणसाचं लक्ष नसेल तर सुतार वगैरे लाकडी फळ्या कापून टाकतात, त्याचा आपल्याला पुन्हा वापर करता येत नाही, नुकसान होतं, नुकसानीची बाजू असते. लोखंडी फर्मवर्कमध्ये तोही प्रॉब्लेम नाही, कोणी कापू शकत नाही. त्यानंतर बेंड होण्याचा प्रॉब्लेम असतो. लाकडी फर्मवर्क बेंड होऊ शकतं, लोखंडी फर्मवर्कमध्ये बेंड होण्याची शक्यता खूप कमी असते, शक्यतो नाहीच. हे त्याचे भरपूरसे फायदे असतात. तिसरा फायदा महत्त्वाचा म्हणजे कसं असतं, लोखंडी फर्मवर्क हे लाकडी फर्मवर्कच्या तुलनेने खूप लवकर उभारता येतं, कारण ते फक्त नटबोल्टवरती फिटिंग करायचं असतं. मग मी सांगितलं तसं नटबोल्ट बसवण्यासाठी त्यांना सोय केलेली असते. नटबोल्ट किंवा हुकच्या साहाय्याने ते फिटिंग करता येतं आणि खोलता येतं, म्हणजे लवकर जोडता येतं आणि लवकर काढता येतं लोखंडी फर्मवर्क. हे सगळे आपण त्याचे आता फायदे बघितले. आता काय असतं तर फर्मवर्क बांधताना कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी हे मी तुम्हाला आता सांगतो. फर्मवर्क कसं असावं त्याबद्दल मी तुम्हाला, फर्मवर्क कुठल्याही प्रकारचं असलं तरी चालतं, पण त्या फर्मवर्कने आता आपण आपल्या काही अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. तर त्या कोणत्या ते आपण बघूया. फर्मवर्क बांधकामाच्या प्रमाणात स्वस्त असलं पाहिजे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, फर्मवर्क बांधण्याचा जो खर्च आहे, आपला जो इमारत बांधण्याचा खर्च आहे
त्या खर्चाच्या अनुषंगाने फर्मवर्क स्वस्त असलं पाहिजे. आपण सगळं बघितलं. दुसरी गोष्ट काय असेल तर ते आपण एकदा वापरलेलं फर्मवर्क पुन्हा कुठे वापरता येईल अशा प्रकारे ते बनवून घ्यायचं असतं, म्हणजे ते पुन्हा पुन्हा वापरता यावे. आता फर्मवर्क अशा प्रकारचे फर्मवर्क आपण तयार करून घेतले पाहिजे. मग कास्टिंग करतात. म्हणजे आता फर्मवर्कचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय, सगळ्यात महत्त्वाचं काम काय असतं, तर फर्मवर्कचं महत्त्वाचं काम म्हणजे बांधलेल्या फर्मवर्क वरती आपण कॉन्क्रीट करणार. टाइम पिरियड काय काय, तर कॉन्क्रीट म्हटल्यानंतर काय आलं, तर सगळ्यात पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न आला. आणि तुम्हाला माहिती आहे लाकूड आणि पाणी म्हटल्यानंतर लाकूड पाण्याला ओढून घेणारच असतो वेगळा, तर ह्याला काय म्हणतात, ते फर्मवर्क जे असणार ते पाणी शोषक नसावे, पाणी शोषक नसावे. तसेच ओलसरपणामुळे किंवा आकुंचन पावतं व फुगतं हे असता कामा नये. त्यामध्ये ओलसरपणा आला की ते फुगतं बघा, पाण्यात ठेवलं की फुगतं आणि उन्हात ठेवलं की परत आकुंचन पावतं, असं फर्मवर्क असू नये. फर्मवर्क हे मजबूत असणं आवश्यक आहे, लाकडी असो अथवा लोखंडी असो. लाकडी फर्मवर्क हे आपण मजबूत ठोकलं पाहिजे आणि लोखंडी फर्मवर्क हे ठोकणेच त्याची म्हणजे त्याची साचाच फर्मवर्कमध्ये त्याचा जो साचा असतो तो मजबूत पद्धतीने बनवलेला असतो. तर मजबूत का असावं, कारण फर्मवर्क वरती मिश्रणाचे वजन जे आपण कॉन्क्रीट टाकणार वरती, जे आपण कॉन्क्रीट बस भरणार त्या फर्मवर्कमध्ये आपण जे कास्टिंग करणार त्या कॉन्क्रीटचं वजन, त्याचप्रमाणे त्या फर्मवर्क वरती आलेलं स्टीलचं वजन. आपण लोखंडी सळ्या टाकतो, आपण लोखंडी सळ्या टाकतो वरती, लोखंडी सळ्या आपण बांधतो वायरने, त्याचं वजन म्हणजे कुठलं वजन आलं बघा, कॉन्क्रीटचं वजन आलं, लोखंडी सळ्यांचं वजन आलं, त्याचप्रमाणे जे वरती मजूर काम करणार त्यांचं वजन आलं, प्लस एखादी यंत्रसामुग्री वरती असणार त्याचं वजन आलं. हे सगळं वजन हे सगळ्या वजनाची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे, वजन सहन करण्याची क्षमता त्या फर्मवर्कमध्ये असली पाहिजे. बरं, आता पाचवा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे फर्मवर्कमधील जोड हे वॉटर टाईट असायला हवेत. कारण का, तर बघा आपण कॉन्क्रीट घालणार फर्मवर्कमध्ये, आपण कॉन्क्रीट भरलं, फिलिंग केलं की कसं असतं, त्यातून जर समजा कॉन्क्रीटमधून जर पाणी वाहून गेलं तर काय होणार, तिथे फक्त वाळू आणि खडी शिल्लक राहणार. ते पाणी वाहून जाऊ नये यासाठी त्याला वॉटरप्रूफ फर्मवर्क म्हणजे वॉटर टाईट फर्मवर्क म्हणजेच पाणी वाहून न जाणारे, म्हणजेच त्यांचे जोड व्यवस्थितपणे बसलेले फर्मवर्क असणे आवश्यक असते. त्याला वॉटर टाईट हा शब्द आहे, आलं लक्षात. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याचप्रमाणे फर्मवर्क हे मजबूत असणे आवश्यक असतं, कारण मिश्रणाच्या वजनाने किंवा स्टीलच्या वजनाने फर्मवर्कला वाक येता नये, म्हणजे फर्मवर्क बेंड होता नये, नाहीतर वजन आल्यानंतर वाकण्याची शक्यता असते, तसं फर्मवर्क असू नये. त्यानंतर आपण पुढचा एक भाग बघूया. तर कसं असतं बघा, हे आपण फर्मवर्क कसं असलं पाहिजे ह्या पद्धतीचा अभ्यास केला, फर्मवर्क कसं असलं पाहिजे ह्याचा अभ्यास केला, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास केला. फर्मवर्क कसं असलं पाहिजे. आता बघा, फर्मवर्क आपण आणलं, फर्मवर्क ठोकलं, त्यानंतर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मागच्या लेक्चरला आपण बघितल्याप्रमाणे RCC म्हणजे सळ्या, स्टीलच्या सळ्या, रेन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट याचा वापर बघितला. त्यानंतर फर्मवर्क ठोकून झाल्यानंतर, कॉन्क्रीट केल्यानंतर त्यात फर्मवर्क काढलं पाहिजे. ते फर्मवर्क काढताना कुठली काळजी घ्यावी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय लक्षात घ्या. कारण फर्मवर्क काढण्याची पद्धत, फर्मवर्क कधी काढायचं त्याचा काळ, प्रत्येक बाजूचा काळ, प्रत्येक भागाचा काळ वेगवेगळा आहे. आता इमारतीमध्ये भाग कुठले कुठले आले बघा, तर इमारतीचा सगळ्यात पहिला भाग आहे तो कॉलम, जे आपण उभे असतात खांब त्यांना कॉलम म्हणतो, आपण बघितलं मागच्या लेक्चरला दाखवलेलं. त्यानंतर कॉलमवरती आडवा जो भाग दिसतो त्याला बीम म्हणतात, आणि त्यानंतर त्याच्यावरती जो भाग दिसतो सरफेस त्याला स्लॅब म्हणतात. तर बीम, कॉलम, स्लॅब
ह्या 3 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्याचं प्रत्येक गोष्टीचे भाग कधी काढावेत, किती दिवसाने काढावे, किती कालावधीने काढावेत, ते आपण आता सविस्तर बघूया. पहिली गोष्ट काय आहे, तर कुठल्या भागाचं होमवर्क कधी काढायचं ह्याचा आपण काळ बघूया. बीम, कॉलम व स्लॅबच्या बाजू. आता बाजू म्हणजे काय आहे, तर जे उभे प्लाऊड मारलेले असतात, आपण मागच्या लेक्चरला दाखवलेलं, मी तुम्हाला इथे दाखवतो. आता उभे जे भाग असतात त्याला बाजू म्हणतात. त्या साधारणपणे 48 तासानंतर खोलायच्या, त्याला आपण शटरिंग म्हणतो. मी तुम्हाला सांगितलं मागच्या लेक्चरला शटरिंग म्हणतो. ते 48 तासानंतर खोलायचं असतं, बरोबर. त्यानंतर कुठला पार्ट आहे बघा, स्लॅब. त्यानंतर कुठला पार्ट आहे, स्लॅबच्या प्लेट. आता स्लॅबच्या प्लेट म्हणजे कुठे असतात, स्लॅबचा बॉटम. हा बॉटम जर 4.5 मीटरपेक्षा कमी असेल, 4.5 मीटरपेक्षा कमी असेल लांबी बॉटमची, म्हणजे स्लॅबचा तळभाग जे आपल्याला खालून वर दिसतं, छत, त्याला प्लेट ठोकलेले असतात बघा लोखंडी फॉर्मवर्कमध्ये. तो 4.5 मीटरपेक्षा जर लहान असेल तर 15 दिवसानंतर खोलता येतात. त्या प्लेट 15 दिवसानंतर रिमूव्ह करता येतात. पण कधी, जर 4.5 मीटरपेक्षा लहान असेल तर 15 दिवसानंतर. आणि 4.5 मीटरपेक्षा जास्त असेल, 4.5 मीटरपेक्षा जास्त असेल तो तळभाग, तर 21 दिवसानंतर खोलावे लागतात. बघा, लक्षात घ्या. 4.5 मीटरपेक्षा कमी असेल तर 15 दिवसांनी, 15 दिवसानंतर. आणि 4.5 मीटरपेक्षा जास्त असेल तर 21 दिवसानंतर. आलं लक्षात. तर हे भाग सगळे आपल्याला माहिती पाहिजेत, कुठल्या भागाला कुठलं नाव आहे, कशाला काय म्हणतात. त्याचप्रमाणे आपण सांगितल्याप्रमाणे ते फर्मवर्क कधी उघडायचं त्याची काळजी घेतली पाहिजे. तर त्याच्या पुढचा पार्ट आहे कॅन्टिलिव्हर. पुढचा पार्ट आहे कॅन्टिलिव्हर. तर कॅन्टिलिव्हर म्हणजे काय असतं, तर अधांतरी भाग ज्या ठिकाणी एका बाजूने त्याला पक्का सपोर्ट असतो, पक्का खांब असतो, आणि दुसऱ्या बाजूला अधांतरी असतो. उदाहरणार्थ बिल्डिंगच्या बाल्कनी ह्या सगळ्या अधांतरी असतात, कॅन्टिलिव्हर असतात. तुम्ही बघितलं असेल बघा, एका साईडने सपोर्ट असतो, दुसऱ्या साईडने सपोर्ट असत नाही, अधांतरी असतात, त्यांना कॅन्टिलिव्हर म्हणतात. तर कॅन्टिलिव्हर जो पार्ट असतो, तो कॅन्टिलिव्हरचा पार्ट हा कंपल्सरी 21 दिवसानंतरच उघडणं आवश्यक असतं. 21 दिवसाच्या आधी तो उघडता येत नाही. कॅन्टिलिव्हर भाग हा 21 दिवसानंतरच उघडायचा असतो. इथपर्यंत कळलं आपल्याला. आता आपण पुढचा बघूया. पुढचं म्हणजे फर्मवर्क काढल्यानंतरची दक्षता. कसं असतं बघा, फर्मवर्क आपण काढतो. कधी काढतो, तर कॉन्क्रीट झाल्यानंतर आपण फर्मवर्क काढतो. ते फर्मवर्क कधी काढायचं ह्याला एक टाईम पिरियड असतो, काळ असतो, वेळ असतो. तो मी तुम्हाला सांगतो. आता बघा कसं असतं, फर्मवर्कमध्ये मिश्रण ओतल्यानंतर ते सिमेंटच्या गुणधर्मामुळे घट्ट व्हायला सुरुवात होते. कधी अर्ध्या तासात घट्ट व्हायला सुरुवात होते. ही घट्ट होण्याची जी सुरुवातीची क्रिया असते, ही सुरुवातीची क्रिया पहिले 10 दिवस खूप जास्त असते, म्हणजे वेगात घट्ट होतं, ते खूप जास्त प्रमाणात घट्ट होतं. त्यानंतरचे 15 दिवस हळूहळू कमी व्हायला लागते. 15 दिवसांनी हळूहळू कमी व्हायला लागते आणि 21 ते 28 दिवसांनी ती प्रक्रिया पूर्ण होते. 21 ते 28 दिवसांनी ती प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे कधी पण लक्षात ठेवा, कॉन्क्रीटचे फर्मवर्क काढण्याची जी चांगली वेळ धरली जाते, चांगली वेळ ती 15 ते 18 दिवसांनंतर, शक्यतो 15 ते 18 दिवसानंतर फर्मवर्क खोलायचं असतं. आता ते कसं खोलायचं असतं, तर ते फर्मवर्क एखाद्या टेक्निकल माणसाला घेऊन कॉन्क्रीट सेट झालं आहे की नाही याचा अभ्यास करून, कॉन्क्रीट केल्यानंतर किती दिवस झाले हे मोजून, त्यानंतर ते फर्मवर्क खोलायचं असतं. कॉन्क्रीट पूर्ण सेट झाले असेल तरच फर्मवर्क खोलायचं असतं, नाहीतर फर्मवर्क खोलू नये. कॉन्क्रीट सेट झाल्याशिवाय फर्मवर्क काढू नये. तर फर्मवर्क काढताना त्याचे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे घटक आहेत. कॉलम, बीम, स्लॅब बॉटम, बीम बॉटम, शटरिंग, कॉलम बीमच्या साईड म्हणजे शटरिंग.
हे सगळ्या भागाची व्यवस्थित चाचणी करायची. जर ते सेट झालेले आपल्याला कळले तरच ते आपण फर्मवर्क काढायचं. तर फर्मवर्क काढताना बघा कसं असतं, फर्मवर्क काढताना त्या ओल्या स्लॅबला म्हणजे जो आपण कास्टिंग केलेला नवीन स्लॅब आहे त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा आघात होता नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. कुठल्याही प्रकारचा आघात होता नाही, त्याला कुठल्या प्रकारचे झटके बसता नाही किंवा कंपन होता नाहीत. आता वरती जे चिकटवलेल्या फळ्या असतात फर्मवर्कमध्ये त्या पडताना खाली जोरात पडतात, त्या पडू नये त्यासाठी ते फर्मवर्क सावकाश हळू ओपन करायचं असतं, जेणेकरून खालच्या फ्लोअरला कुठल्याही प्रकारचा आघात होणार नाही, कुठल्याही प्रकारची कंपनं होणार नाहीत. अशामुळे काय असतं, आतल्या ज्या सळ्या असतात त्यांची पकड ढिली होण्याची शक्यता जास्त असते आघात झाल्यामुळे, व्हायब्रेट झाल्यामुळे. बरोबर. पहिल्यांदा फर्मवर्क खोलताना खालचे जे आपण मुंडे लावलेले असतात त्याचे आधार हळू काढावेत, हळूहळू एक सोडून एक काढावेत. नंतर कॉन्क्रीट घट्ट झाले की नाही याची खात्री करून घ्यावी आणि मग फर्मवर्क खोलून झाल्यानंतर जर मोठा स्लॅब असेल तर त्याला खालून परत सपोर्ट देऊन ठेवावे लागतात. तुम्हाला मी दाखवेन ते नेक्स्ट लेक्चरला. आपला ज्यावेळी स्लॅब असेल, आपलं ज्यावेळी स्लॅबचं काम चालू होईल त्यावेळी मी तुम्हाला प्रत्यक्ष साईटवर नेऊन दाखवेन. आता बीम असतो, बीम म्हणजे काय असतं, दोन स्लॅबच्या मध्ये बघा चौकोनी भाग जास्त खाली आलेला दिसतो त्याला बीम म्हणतात. बीमचे सपोर्ट हे कंपल्सरी 20 दिवसानंतरच खोलायचे असतात, त्याच्या आधी खोलू नये. आतून बीम पूर्ण सेट होण्यासाठी कमीत कमी 20 ते 21 दिवसाचा कालावधी लागतो. बीमचे सपोर्ट हे 21 दिवसानंतरच उघडायचे असतात. आता काय दिलंय हे कायमचं लक्षात ठेवा. आता हा बीम आहे म्हणजे त्याचप्रमाणे बघा, आता शटरिंगच्या खाली माणसं उभी असणार, ते शटरिंग खोलताना ते त्यांच्या अंगावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. आलं लक्षात. आता ते कसं उघडावं तर तुम्हाला मी त्याची पद्धत सांगतो कशी उघडायची असते. बघा, बांबू असतो, बांबूच्या खाली आपण जो लाकडी फळी लावलेली असते त्याला वेज म्हणतात. वेज ती एका बाजूने तिरपी असते, ती तिरपी फळी प्रथम हळू सैल करावी. सैल केल्यानंतर ती फळी हळूहळू मागे येणार, मागे आल्यानंतर मग मुंडा तो लूज होणार आणि मग ती बाहेर काढायची असतं. ह्या काढण्यासाठी कुठल्याही प्रकारचा हॅमर किंवा हातोडा ह्याचा वापर स्लॅबवरती, कॉन्क्रीटवरती करू नये. फक्त लाकडी मुंड्यांसाठी हातोड्याचा वापर केला जातो, बाकी कुठेही हातोड्याचा वापर करू नये, बाकी कुठेही हातोडा मारू नये. ते झाल्यानंतर त्याचे लाकडी फळ्यांना जे खिळे ठोकलेले असतात ते खिळे प्रथम हळूहळू काढून नंतर फर्मवर्क खोलायचे असतं. फर्मवर्क खोलून झाल्यानंतरची तुम्हाला आता मी माहिती सांगतो. फर्मवर्क काढून झाल्यानंतर काय करावं लागतं तर फर्मवर्क खोलून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो असतो तो क्युरिंग. क्युरिंग कारण फर्मवर्क आपण स्लॅबला वरून पाणी देतो, स्लॅबला आतून पाणी मिळतं का. फर्मवर्क खोलल्यानंतर कधी पण लक्षात ठेवा, आतून कमीत कमी 1 ते 2 दिवस तरी पाणी मारणं आवश्यक असतं. पाणी मारणं आवश्यक असतं. फर्मवर्कला, कॉन्क्रीटला वरून पाणी पाहिजेच, पण काढल्यानंतर सुद्धा पाणी द्यावं लागतं. फर्मवर्क काढल्यानंतर काय करायचं असतं तर फर्मवर्क काढल्यानंतर प्लायवूडचे खिळे वगैरे सगळं काढून साफ करून घ्यायचे असतात. त्यानंतर कुठे मॉर्टर चिकटलेलं असेल तर ते काढावं लागतं, कॉन्क्रीट चिकटलं असेल तर ते काढावं लागतं, इत्यादी सगळं करून ते व्यवस्थित साफ करून पुन्हा त्यावरती लाकडी फर्मवर्क असेल तर काळं ऑइल, जळक्या ऑइलचा थर द्यावा लागतो. त्याचप्रमाणे जर लोखंडी फर्मवर्क असेल तर ते व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून एक ऑइल पेंटचा थर द्यावा लागतो फर्मवर्कवरती, तर ते फर्मवर्क आपलं दीर्घकाळ राहतं. नाहीतर फर्मवर्क लवकर खराब होण्याची शक्यता असते. इथपर्यंत समजलं. फर्मवर्क काढल्यानंतरची सुद्धा काळजी, फर्मवर्क काढतानाची काळजी, फर्मवर्क ठोकण्याची काळजी आपण सगळं तुम्हाला सांगितलंय. त्याप्रमाणे आपण अभ्यास करायचा. आणि फर्मवर्क हा पार्ट असा आहे की फर्मवर्क हा पार्ट कसा आहे जो अत्यंत इम्पॉर्टंट असतो सिव्हिलमधला. फर्मवर्कची सुरुवात म्हणजेच बिल्डिंगची सुरुवात. सगळ्यात पहिला पार्ट येतो तो फर्मवर्कचा येतो. खोदाई झालं, सोलिंग पीसेस झाल्यानंतर डायरेक्ट फर्मवर्कचा पार्टपासून सुरुवात होते. आपण कॉलमचा, फुटिंगचा, शटरिंग मारायला घेतो. हा कुठला पार्ट आहे RCC मधला. लोड बेरिंगमध्ये नाही, लोड बेरिंगमध्ये फर्मवर्कची जास्त आवश्यकता पडत नाही. तर हे लक्षात घ्या.
काय असतं ते? फर्मवर्कचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो RCC मध्ये. RCC बिल्डिंगमध्ये फर्मवर्कला अत्यंत महत्त्व आहे. समजलं काय ते? आलं लक्षात? फर्मवर्कचा पार्ट RCC मध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो. तर आता आपण इथे फर्मवर्क बघितलं, बरोबर? फर्मवर्कचे प्रकार बघितले, लाकडी फर्मवर्क बघितलं, लोखंडी फर्मवर्क बघितलं. लाकडी फर्मवर्कचे फायदे तोटे बघितले, लोखंडी फर्मवर्कचे फायदे तोटे बघितले. ते कुठे वापरतात ते बघितलं, कसं वापरतात त्याचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे ते फर्मवर्क ठोकल्यानंतर कुठल्या भागांना काय म्हणतात, कुठल्या भागाला कशासाठी ठोकायचं हे बघितलं. त्याचप्रमाणे ते ठोकल्यानंतर कॉन्क्रीट झाल्यानंतर ते कधी काढावं, प्रत्येक भागाचे वेगवेगळे काळ आहेत. अमुक अमुक काळानंतर खोलायचा, अमुक भागा म्हणजे शटरिंग असतात. उदाहरणार्थ शटरिंग असतात म्हणजे साईड, कॉलमच्या साईड म्हणा, बीमच्या साईड म्हणा. ह्या पण मी मुद्दाम सांगतोय पुन्हा, कारण महत्त्वाचा पार्ट आहे. कॉलमच्या बीमच्या साईड, बाजू, ह्या बाजूच्या बाजू म्हणजे दोन्ही साईड त्या साधारणपणे 48 तासानंतर खोलायच्या. स्लॅबच्या प्लेट, बॉटम, स्लॅबचा बॉटम म्हणजे खाली लावलेल्या ज्या प्लेट असतात लोखंडी, त्या 15 दिवसानंतर, 4.5 मीटरपेक्षा लहान असेल तर 15 दिवसानंतर, आणि 4.5 मीटरपेक्षा जास्त असेल तर कंपल्सरी 21 दिवसानंतर. आणि कॅन्टिलिव्हर हा पार्ट असा असतो जो 21 दिवसाशिवाय खुलूच नाही, 21 दिवसानंतरच. कॅन्टिलिव्हर पार्ट 21 दिवसानंतरच खोलायचा असतो. ह्या आपण सगळ्या गोष्टी बघितल्या. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरला जे बघणार आहोत ते काय आहे तर फ्लोअर. आता फ्लोअर हा शब्द काय आहे तर बघा, फ्लोअर म्हणजे तळभाग, पृष्ठभाग. तो आता आपण लोड बेरिंगच्या घरात राहत असेल, लोड बेरिंग इमारतीत असेल तर फ्लोअर म्हणजे आपली जमीन, आणि जर इमारतीत राहत असेल तर फ्लोअर म्हणजे स्लॅब. तर फ्लोअरचे प्रकार, फ्लोअर कशाला म्हणतात, फ्लोअर कशापासून बनवतात, फ्लोअर म्हणजे काय, फ्लोअरला मराठीत काय म्हणतात, फ्लोअरची आवश्यकता काय, कार्य काय, हे सगळे पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. फ्लोअर म्हटल्यानंतर फ्लोअरमध्ये खूप प्रकार आहेत, खूप प्रकारचं फ्लोअरिंग आहे. ते कशाला काय म्हणतात, त्याची ओळख काय आहे, कार्य काय, आवश्यकता काय, हे आपण सर्व नेक्स्ट लेक्चरला बघूया. मी तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही जास्तीत जास्त अटेंडन्स ठेवा. हा टेक्निकल पार्ट आहे, त्यामुळे तुम्हाला इथे येणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही इथे वेळात वेळ काढून या. रविवारचा आपला लेक्चर असतो 9:30 ते 12:30, त्यावेळी तुम्ही इथे असणं आवश्यक आहे. लेक्चरला या. तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी जास्त चांगल्या समजतील. फ्लोअरिंग आपण नेक्स्ट लेक्चरला सुरू करणार आहोत. इथे आपण आता थांबूया, हा पार्ट इथे संपवूया. नेक्स्ट लेक्चरला फ्लोअरिंग चालू करूया. मी तुम्हाला आता सांगितलं तसं की नेक्स्ट लेक्चरला तुम्ही इथे या. जास्तीत जास्त अटेंडन्स ठेवणं आवश्यक.